मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण ड्रेसवरून आपल्याला कशा पद्धतीने मापे मोजावी लागतात आणि कोणकोणती मापे आपल्याला कशा पद्धतीने घ्यावी लागतात समजून सांगणार आहे। आणि सलवारसाठी सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने मापे मोजावी लागतात आणि कोणकोणती मापे आपल्याला मोजावी लागतात आणि संपूर्ण आणि सविस्तर भाषेमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। ड्रेससाठी लागणारी मापे: उंची, छाती, शोल्डर, मुंडा, पुढचा गळा, मागचा गळा, कमर उंची, कमर घेर, सीट उंची, सीट घेर, बाही उंची आणि दंड घेर एवढी मापे आपल्याला ड्रेससाठी लागणार आहेत, ते लक्षात घ्यायचं आहे। सर्वात आधी आपण शिकणार आहोत उंची कशी मोजायची। इथे आपल्याला मापाचा ड्रेस असेल तुमच्याकडे तर असा पूर्ण ओपन करून घ्यायचा आहे, पूर्ण प्लेन मध्ये ठेवून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे। शोल्डर फक्त व्यवस्थित ठेवा, हे अशा पद्धतीने। आता इथून आपल्याला टेप ठेवायचा आहे, बघू शकता असा टेप ठेवायचा आहे, हे पहा बघू शकता अशा पद्धतीने। हे पहा पूर्ण खालीपर्यंत आपल्याला पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे। हे पहा बघू शकता इथपर्यंत किती आहे, माझी 39 उंची तयार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। इथे मी पूर्ण उंची मोजून घेतली, माझी 39 भरली। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने तुमची उंची मोजून घ्यायची आहे। बघू शकता इथे माझी 39 भरली। आता इथे मी 39 लिहून घेते। जेवढी उंची भरलेली आहे ते वहीमध्ये तुम्ही लगेच लिहून घ्यायचं आहे। आता इथे उंची झाली, आपल्याला छाती कशा पद्धतीने मोजावी लागते खूप सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे। इथे आपल्याला पूर्ण हा ड्रेस उलटा करून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने पूर्ण उलटा करून घ्यायचा आहे। हे मी पूर्ण ड्रेस उलटा करून घेतलेला आहे, बघू शकता अशा पद्धतीने ठेवून घेते, म्हणजे तुम्हाला समजायला सुद्धा ते सोपं पडेल। तर इथे फक्त एवढंच लक्षात ठेवा, आपण फक्त एकच बाजू मोजत आहोत, ते लक्षात घ्यायचं आहे। फक्त पुढची बाजू आपण इथे मोजत आहोत। इथे बघू शकता पहिली शिलाईची टीप असं मार्किंग करून घेते। इथे सुद्धा मी पहिली शिलाईची टीप, असं तुम्ही सुद्धा तुमच्या ड्रेसची मापे मोजू शकता, खूप सोपं आहे। पहिली शिलाईची टीप, इथे सुद्धा पहिली शिलाईची टीप, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला टेप ठेवून घ्यायचा आहे, बघू शकता अशा पद्धतीने इथे ठेवायचं आहे, जिथे आपण मार्किंग केलं तिथे हे असा टेप ठेवायचा आहे। इथे सुद्धा बघू शकता इथे आपण मार्किंग केलं, इथे अशाच पद्धतीने टेप ठेवून घ्या। माझं इथे 18 भरलेलं आहे पूर्ण, म्हणजे एकच बाजू आपण मोजून घेतली, ते लक्षात ठेवा। फक्त पुढची बाजू माझी किती भरली, 18। इथे आपण फक्त एकच बाजू मोजून घेतली, आपली 18 भरली, ते लक्षात घ्यायचं आहे। आणि पूर्ण जर तुम्हाला छाती जर मोजायची असेल तर कशा पद्धतीने मोजायची आहे, इथे बघू शकता आपला 18 भरले एकच बाजू, ते लक्षात घ्यायचं आहे। इथे बघू शकता 18, हे पहा त्याच्यात डबल करायचं, लक्षात घ्यायचं त्याच्यात डबल करायचं, तेव्हा तुमचं पूर्ण छाती त्यामध्ये निघणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। मग हे पहा 18 वरती अशा पद्धतीने टेप पकडायचा आहे, हे पहा 36 लक्षात घ्यायचं आहे। किती भरला आपला पूर्ण हा ड्रेस, 36 साईजचा आहे, ते आता लक्षात घ्यायचं। हे पहा 36, ते 36 सुद्धा लिहून घेते, म्हणजे 36च्या निम्मे 18, हे नक्कीच लक्षात आलेलं असेल, हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे। पूर्ण ड्रेस आपला हा 36 साईजचा झाला, हे लक्षात घ्यायचं आहे। मग इथे काय करायचं, छाती आपली किती आहे, 36 लक्षात घ्या। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मोजून घेऊ शकता। आता इथे आपल्याला 36चा चौथा भाग काढावा लागतो, 36 भागिले 4 9 येतो। ड्रेसवरती मापे टाकताना आपल्याला 5 चौथा भाग टाकावा लागतो, ते फक्त लक्षात घ्यायचं आहे। मग त्यामध्ये आपल्याला 2 इंच जास्त घ्यावं लागतं शिलाई मार्जिन, हे सुद्धा मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस सोपं करून सांगणार आहे, त्यामुळे हे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आता इथे आपल्याला शोल्डर कसं मोजायचं ते बघणार आहोत। आता इथे आपल्याला शोल्डर मोजायचं आहे, पूर्ण हा ड्रेस मी सुईचा करून घेतलेला आहे। बघू शकता इथे आपली बाही जॉईंट आहे, इथे सुद्धा आपलं बाही जॉईंट आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। शोल्डर मोजताना गळा फक्त व्यवस्थित ठेवा, म्हणजे तुम्हाला ते मोजायला सुद्धा सोपं पडणार आहे। आता इथे लक्षात घ्यायचं आहे, इथे आपण मार्किंग केलं, इथे सुद्धा आपण मार्किंग केलेलं आहे। आता असा टेप ठेवायचा आहे, बघू शकता हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवून इथपर्यंत मोजून घ्या। माझं इथे 13 भरलेलं आहे, लक्षात घ्यायचं आहे, माझं इथे भरलेलं आहे 13। आता इथे मी लगेच लिहून घेते, माझं भरलं 13। आता इथे मार्किंग करताना आपल्याला काय करावं लागतं ड्रेसवरती, ते लक्षात घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला समजून सांगते, माझं भरलं 13, इथे बघू शकता 13। आता 13च्या अशा पद्धतीने निम्म करावं लागतं, ते लक्षात घ्या। हे टोक 13 वरती ठेवून घ्या, नाही लक्षात आलं तर त्या पद्धतीने करू शकता। आता बघू शकता किती आलं, आपल्या इथे 6.5 आलेलं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आपल्या इथे मग किती आलं, 6.5, ते लक्षात घ्यायचं आहे। आता ह्या 6.5 मध्ये आपल्याला काय करावं लागतं, हे पहा इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगते। ह्या बाजूला घेते, हे पहा अशा पद्धतीने इथे किती भरलं आपलं 6.5, हे पहा इथून इथपर्यंत आपलं 6.5 भरलं, लक्षात आलं। मग ह्या 6.5 मध्ये आपल्याला गळारुंदी 2.5 इंच ठेवावी लागते, ते लक्षात घ्यायचं आहे। आपल्याला इथे शिलाई मार्जिंग लागतं आणि इथे सुद्धा आपल्याला शिलाई मार्जिंग लागतं, ते लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे हे परफेक्ट तुमचं तयार होणारं शोल्डर ह्यामध्ये असणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। हे 6.5 आपलं परफेक्ट माप आहे शोल्डरचं 36 साईज मध्ये, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला मुंडा कशा पद्धतीने मोजायचा असतो ते बघूया। शक्यतो आपण काय करतो, जेवढं शोल्डर घेतलं तेवढाच मुंडा सुद्धा आपण इथे घेत असतो। तो ड्रेसवरती कसा मोजायचा ते सुद्धा मी तुम्हाला आज शिकवणार आहे। ड्रेस ठेवताना फक्त अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवा,
जास्त असं फिट्ट सुद्धा आपण वापरत नाही, ड्रेसमध्ये थोडंसं लूजच असतं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे पहा, एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. जर तुम्हाला मोजायचं असेल तर त्या पद्धतीने घेऊ शकता. आणि शोल्डर एवढंच, आपण शोल्डरच्या निम्म केलं साडीचा, तेवढाच मुंडा सुद्धा घेतला तरी सुद्धा चालतो. हे पहा, इथपर्यंत आपण काय केलं, सरळ लाईन ओढून घेतली. आता इथे लक्ष द्यायचं, शोल्डरला असा टेप ठेवायचा, बघू शकता, तरी सुद्धा आपल्या इथे 6.5 आलेला आहे. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, जेवढं शोल्डर घेतो आपण ड्रेसमध्ये तेवढाच आपल्याला मुंडा सुद्धा घ्यावा लागतो, कारण की आपण जास्त ड्रेस असा फिट्ट घालत नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता इथे असा टेप ठेवला एका सरळ लाईनीमध्ये, इथे मी लाईन ओढून घेतलेला आहे. बघू शकता इथं, हे पहा, इथे माझी शिलाई संपलेली आहे, तिथं असा सरळ लाईनीमध्ये मी एक लाईन ओढून घेतली आणि ह्या लाईनीवरती माझं बरोबर इथून इथपर्यंत ठेवलं, माझं बरोबर 6.5 भरलेलं आहे. जेवढं शोल्डर घेतो तेवढाच मुंडा सुद्धा आपल्याला इथे घ्यायचा आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे लक्षात घ्यायचं, आणि हे वहीमध्ये लिहून ठेवायला फक्त विसरायचं नाहीये, ते लक्षात घ्या. आता मुंडा सुद्धा आपल्याला 6.5 ठेवायचा आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे पुढचा गळा, आता इथे आपण पुढचा गळा कशा पद्धतीने मोजायचा आहे ते बघूया. हे पाहिजे, शोल्डर आपलं तयार आहे, गळा आहे तेवढा टाकत जा. बऱ्याच वेळा काय होतं, अर्धा इंच तरी वाढवून घेतो, ते करू नका, कारण की शोल्डर उतरलं जाईल, ते लक्षात घ्यायचं आहे. गळ्याच्या समोर एक लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने, बघू शकता इथपर्यंत, हे आलं लक्षात. आता इथे काय करायचं आहे, शोल्डर आपलं तयार आहे, लक्षात घ्यायचं आहे, शोल्डर आपलं इथे तयार आहे. नवीनला सुद्धा हे पटकन समजेल अशी पद्धत आहे, किंवा इथे तुम्ही अशी पट्टी सुद्धा ठेवली तरी सुद्धा चालेल. आता काय करायचं, हे पहा, बरोबर शोल्डरला टेप ठेवा आणि एका लाईनीमध्ये बघायचं आहे. माझा इथे 6 भरतोय, तुमचा किती सुद्धा भरू देत. गळा आहे तेवढा टाकत जा, नाही तर शोल्डर उतरून जाईल. अर्धा इंच वाढवायची काहीही गरज नाही, तो शिलाई करून बरोबर तयार होतो, ते लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता इथे माझं 6 इंच भरते, कोणाचं 5.5 भरेल, कोणाचा 5, कोणाला वरती आवडतो त्यांनी त्या पद्धतीने अशाच पद्धतीने मोजून घ्या, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि जर कोणाचा गळा वरती असेल, जर तुम्हाला खाली पाहिजे असेल थोडासा, तर अर्धा इंचाने तुम्ही खाली घेऊ शकता, ते लक्षात घ्यायचं आहे. मग इथे काय करा, तुम्ही थोडंसं खाली घेऊ शकता, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे माझं 6, मग मी इथे काय करणार आहे, माझा पुढचा गळा 6 आहे. हे पहा, पुढचा गळा माझा 6 लक्षात घ्यायचा आहे. तुमचा तिथे किती सुद्धा असू द्यात, वहीमध्ये लिहून ठेवायला फक्त विसरायचं नाहीये. आता पाठीमागचा गळा बघणार आहोत. हे पहा, पाठीमागची बाजू घेते मी, इथे पण आपण तीच पद्धत वापरणार आहोत, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे काय करायचं, हे पहा, आपला तयार गळा काय करायचा, अशी लाईन ओढून घ्यायची आहे सरळ, हे पहा, किंवा पट्टीचा वापर करा, अशी पट्टी ठेवून घ्या. नाही लक्षात आलं लाईन ओढायला, हे पहा, बघू शकता गळ्याच्या बरोबर तयार अशी पट्टी ठेवायची आहे, तुमच्या हे नक्की लक्षात येईल. हे पहा, हे आपलं तयारचं शोल्डर, मग काय करायचं आहे, हे पहा, अशा पद्धतीने टेप ठेवा तिथे. हे पहा, हे पहा, अशा पद्धतीने टेप ठेवा. इथे माझा बरोबर राईट 5 तयार आहे. मग एका लाईनीमध्ये तुम्ही असं बघत जा, म्हणजे कधी तुमचं त्यामध्ये चुकणार नाही, ते लक्षात घेत जा. हे पहा, बरोबर हे आपलं शोल्डर आहे, एक लाईन ओढून घेतली किंवा पट्टीचा वापर केला तरी सुद्धा पट्टी अशी सरळ लाईनीमध्ये ठेवून घ्या. माझा इथे बरोबर 5 तयार आहे. तुमचं बघा किती तयार आहे, कोणाचं 5.5, कोणाला पाठीमागचा गळा थोडासा डीपमध्ये सुद्धा आवडतो, त्यांनी त्यामध्ये 5.5 मध्ये घेतला तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. आता माझं इथे फक्त 5च भरलेलं आहे, म्हणजे मी 5 लिहून ठेवते. असं तुम्ही ना वहीमध्ये लिहून ठेवायला फक्त विसरायचं नाही, तुमचं माप ते लक्षात घ्यायचं आहे. आता कमर उंची, कमर उंची मोजताना पूर्ण ड्रेस हा उलटा करून घेतलेला आहे मी. हे अशा पद्धतीने खूप सोपं करून सांगते. कमर उंची लक्षात ठेवा, कारण की त्याच्यावरतीच आपल्याला कमर घेरचं सुद्धा मार्किंग करावं लागतं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे लक्षात घ्यायचं आहे, हे शोल्डरच्या वरच्या सहित आपल्याला हे सर्व पकडायचं आहे, हे शिलाईच्या सहित वरचं सुद्धा पकडायचं आहे, कारण की आपण ड्रेसवरती मापे टाकताना ह्याच पद्धतीने टाकत असतो, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं, कमर उंची, जर तुमची उंची कमी असेल त्यांनी काय करायचं, 13.5 ठेवा, आणि उंची जास्त असेल तर 14 ठेवा, ते दोन्ही सुद्धा लिहून घ्यायचं आहे. हे पहा, असा टेप ठेवा, इथे वरती पकडलेला आहे, लक्षात घ्यायचं आहे, असं वरती पकडायचं आहे. हे पहा, उंची कमी असेल तर 13.5, एक लाईन ओढून घेतली, उंची जास्त असेल तर 14, लक्षात आलं, उंची कमी असेल तर 13.5, उंची जास्त असेल तर 14 वरती घ्यायचं आहे. हे पहा, तुम्हाला येथे वहीमध्ये लिहून ठेवायला फक्त विसरू नका, कमी असेल तर 13.5 आणि जास्त असेल तर 14 लिहून ठेवायचं आहे. हे आलं लक्षात, कमी असेल तर 13.5 ठेवा, जास्त असेल तर 14. कमर उंची 13.5 किंवा 14, हे लक्षात ठेवा. दोन्ही सुद्धा त्याच्यावरती आपल्याला परफेक्ट कमर घेरचं मार्किंग करायचं आहे. हे झालं, हे लक्षात आलं. आता कमर घेर, आता हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही, एक आपण 13.5 वरती मार्किंग करून घेतलं आणि एक आपण 14 वरती मार्किंग करून घेतलं, हे लक्षात आलं. आता मग इथे काय करायचंय तुम्ही, हे पहा, सरळ लाईन ओढून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने एकदम सरळ लाईन ओढून घ्यायची, अशी दोन्ही सुद्धा. ज्यांची उंची कमी आहे त्यांनी सुद्धा आणि ज्यांची उंची जास्त आहे त्यांनी सुद्धा, म्हणजे हे समजायला पटकन ते सोपं पडेल, ते लक्षात घ्यायचं आहे. किंवा ज्यांची उंची कमी आहे त्यांनी फक्त 13.5 वरती मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, एक लाईन ओढून घ्यायची आहे. ज्यांची उंची जास्त आहे त्यांनी 14 वरती मार्किंग करून घ्यायचं, एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. सोपं आहे. इकडच्या बाजूला कमर घेरचं मार्किंग आपल्याला बघायचं आहे.
ही लाईन आपण कुठपर्यंत ओढायची आहे, पहिली शिलाईची टीप इथे येत आहे का, वरून आपण मार्किंग किती 13.5 वरती 1 केलं आणि 14 वरती 1 केलं, ते लक्षात आलं. आता मग नंतर ही पहिली शिलाईची टीप इथपर्यंत हे मार्किंग करून घ्यायचं आहे, ह्या सुद्धा बाजूला तेच मार्किंग करून घ्यायचं, सोपं करून सांगितलं. आता इथे लक्षात घ्यायचं आहे, इथे पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घ्या, इथे सुद्धा पहिली शिलाईची टीप असं मार्किंग करून घ्यायचं का, कारण की आपण 2-2 इंच ह्या बाजूला जास्तीचं घेत असतो, ते लक्षात घ्यायचं आहे. 2 इंच आपण कुठं वाढवत असतो, छातीमध्ये सुद्धा आपल्याला 2 इंच जास्त लागतं, कमर घेरमध्ये सुद्धा आपल्याला 2 इंच जास्त लागतं. फक्त सीट घेरमध्ये काय करतो आपण, फक्त 1 इंच जास्त घेत असतो, ते लक्षात घ्यायचं आहे. कारण की आपल्याला कट सुद्धा आपला व्यवस्थित आणि परफेक्ट आला पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे. ते धरूनच आपण तुम्हाला इथे मी समजून सांगितलं. आता तुम्ही काय करायचं आहे पहा, इथे एक मार्किंग करून घेतलं पहिली शिलाईची टीप, इथे एक मार्किंग करून घेतलं, हे लक्षात आलं. आता इथे लक्ष द्यायचं आहे पहा, इथून असा टेप ठेवायचा, जिथं आपण मार्किंग केलं का पहिली शिलाईची टीप असा टेप ठेवा, इथून मोजायला सुरुवात करा. इथे माझं किती भरतंय, 17 भरतंय पहा, इथपर्यंत माझं 17 इंच भरते, ते लक्षात घ्या. इथे मी 17 लिहून ठेवते, तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्यात, 16.5 भरेल, 17 भरेल, 17.5 सुद्धा भरू शकतं, 18 सुद्धा भरू शकतं, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे फक्त एवढंच लक्षात ठेवा, आपण फक्त एकच बाजू मोजून घेतली, म्हणजे ही वरची बाजू. आता पूर्ण आपल्याला कमर घेर जर मोजायचं असेल तर कसं मोजायचं, मग काय करायचं, हे 17 आपण भरलं, एकच बाजू मोजली, हे लक्षात घ्या. आता इथे काय करायचं, आपलं 17 त्याच्यात डबल करा, हे पहा, हे 17 आहे त्याच्यात डबल करा, हे पहा, अशा पद्धतीने फक्त इथे टेप पकडायचा आहे आणि सोप्पं आहे, हे तुम्हाला नक्की जमणार आहे. बघू शकता किती भरलं आपलं, 34, म्हणजे पूर्ण कमर घेर आपला किती आला, 34 आला. मग इथे मी 34 लिहून घेते, हे पहा, अशा पद्धतीने सोप्पं आहे, हे नक्कीच लक्षात आलेलं असेल. पूर्ण आपण कमर घेर मोजला, आपण आपला इथे किती भरला, 34. आपण एकच बाजू मोजून घेतली, आपली इथे 17 भरली, ते लक्षात आलं. आता इथे काय करावं लागतं, आपल्याला 34चा चौथा भाग काढावा लागतो, कारण की घडी आपण ड्रेसवरती टाकताना 4 पदरी टाकत असतो, ते लक्षात घ्यायचं आहे. मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस सुद्धा खूप सोपं करून सांगणार आहे. आता इथे बघू शकता पूर्ण कमर घेर आपला 34 भरलेला आहे, ते लक्षात घ्या. आता इथे कमर घेर भरला आपला 34, 34 भागिले 4 बरोबर इथे आपलं 8.5 येतं, ते लक्षात घ्यायचं आहे. 8.5 आलं. आता इथे लक्षात घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला कंपल्सरी 2 इंच शिलाई मार्जिन ठेवावं लागतं, ते लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा आता दाखवलं त्या पद्धतीने तुम्ही कमर घेर पूर्ण मोजून घ्यायचा आहे. कोणाचा कमी सुद्धा असेल, थोडंसं अर्धा इंच किंवा 1 इंच सुद्धा कमी असतो, ते लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा मग त्याचा चौथा भाग काढायचा आहे आणि 2 इंच पुढच्या बाजूला लगेच शिलाई मार्जिन आपल्याला लागणार आहे मार्किंग करताना, ते लक्षात घ्यायचं आहे. लगेच अशा पद्धतीने तुम्ही लिहून घ्यायचं आहे, सोपं पडेल. आता इथे आपल्याला सीट उंची लक्षात ठेवा, त्याच्यावरतीच आपल्याला सीट घेरचं सुद्धा मार्किंग करायचं आहे. आता इथे आपल्याला सीट उंची बघायची आहे. ड्रेस मी ह्या बाजूला करून घेते, अशा पद्धतीने व्यवस्थित फक्त प्लेन मध्ये करून घ्यायचं आहे. सीट उंची कुठपर्यंत असते तुम्हाला हे मी समजून सांगणार आहे. कट असतो आपला तिथपर्यंत आपली सीट उंची असते, ते लक्षात घ्यायचं, ते खूप महत्वाचं आहे. कारण की तिथेच मग सीट घेरमध्ये खूप बऱ्याच वेळा प्रॉब्लेम होतो, आपल्याला ड्रेस बसत नाही किंवा तुमचे टॉप असतात ते बसत नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पाही आपली सीट उंची इथून इथपर्यंत टाकावी लागते, म्हणजे आपला हा कट आहे तिथपर्यंत आपली सीट उंची असते. आणि सीट घेर म्हणजे कुठला, हा आपला पूर्ण सीट घेर ह्या कट पासून ते ह्या कट पर्यंत बाहेरपर्यंत असं पकडायचं आहे पूर्ण, ते लक्षात घ्यायचं आहे, ते खूप महत्वाचं आहे. आता इथे आपल्याला बघायची आहे सीट उंची. सर्वात आधी कट, हे पहा बघू शकता, हा कट खूप महत्वाचा आहे. असं एक मार्किंग करून घ्या, हे पहा अशा पद्धतीने एक सरळ मार्किंग करून घ्यायचं असं. ह्या सुद्धा बाजूला हे पहा, इथे सुद्धा इथे कट आहे बघू शकता, इथे सुद्धा असं मार्किंग करून घ्या, एकदम असं व्यवस्थित आणि सरळ लाईनमध्ये मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकता इथे. आणि जर उंची कमी असेल तर कशा पद्धतीने घ्यायचा असतो, उंची जास्त असेल तर कशा पद्धतीने घ्यायचा असतो, ते मी तुम्हाला समजून सांगते. फक्त हे सरळ लाईनमध्ये मार्किंग करायला विसरू नका, ते खूप महत्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला पटकन समजायला ते लक्षात येईल. खडूने मार्किंग करा, मार्किंग करायला फक्त विसरायचं नाही, ते लक्षात घ्यायचं. मग काय करायचं, हे पहा ह्याच्या सहित शिलाईच्या सहित आपल्याला पकडायचं आहे. असा टेप ठेवा वरच्या बाजूला इथे, हे पहा असा टेप ठेवायचा आहे इथे, आणि जिथपर्यंत आपण मार्किंग केलं का हे पहा असं मोजून घ्यायचं. माझे 21 इंच भरतोय, 21 भरतोय. उंची जास्त असेल तर 21 घेऊ शकता, उंची कमी असेल तर 20 सुद्धा घेऊ शकता, ते लक्षात घ्यायचं आहे. किंवा जर तुम्हाला परफेक्ट बसत असेल ते सुद्धा मार्किंग तुम्ही ह्याच्यावरती करू शकता, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे माझं 21 भरलेलं आहे. आणि जर उंची कमी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा सांगते 20 घेऊ शकता. मग दोन्ही सुद्धा लिहून ठेवा. ही सीट उंची तुम्ही तुमची मोजून घ्या परफेक्ट, ते लक्षात घ्यायचं आहे. माझी इथे 21 भरलेली आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता ह्याच्यावरती तुमची 20 सुद्धा भरू शकते, कोणाची 21 सुद्धा भरू शकते. आता ह्याच्यावरती अशी लाईन ओढून घ्यायची आहे, त्याच्यावरती आपल्याला सीट घेर बघायचा असतो, ते लक्षात घ्यायचं आहे. सर्वात आधी आपली सीट उंची किती भरली, 21 भरली. हे पहा लिहून लगेच घ्यायचं असतं, हे पहा 21 भरू द्यात किंवा तुमची 20 भरू द्यात, लगेच असं लिहून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्यायचं. आता सीट घेर बघायचा आहे. आता हे लक्षात घ्यायचं आहे, ह्या बाजूला घेते मी. हे पहा आपण हे सरळ मार्किंग केलेलं आहे, कट लक्षात आलं, हा कट
हे पहा व्यवस्थित पकडा. आता इथे खूप महत्वाचं आहे, तिथेच बऱ्याच वेळा टाईट किंवा फिट्ट म्हणलं तरी सुद्धा चालतं, बसायला व्यवस्थित बसत नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. जर फिट्ट होत असेल तर अर्धा इंचाने आत्ताच वाढून घ्यायचं आहे कटिंग करताना, ते लक्षात घ्यायचं आहे. ते खूप महत्वाचं असतं. थोडंसं लूज ठेवलं तरी सुद्धा चालेल, पाऊण इंच वाढून घेतलं तरी सुद्धा चालेल, ते लक्षात घ्या. आता मग हे पहा तयार आहे, इथं मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा आपलं तयार आहे, इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या. सोपं आहे हे मार्किंग. फक्त लक्षात ठेवा वरून आपण मोजून घेतलेलं 20 तुमचा 20 सुद्धा भरू शकतो, ते मार्किंग आलं लक्षात. तुम्हाला एकदम सोपं करून सांगितलं इथे. मग काय करायचं, हे पहा असा टेप ठेवा, जिथे तयार आहे तिथे पहा असं पकडा, एकदम सरळ लाईनीमध्ये असं पकडा आणि मग असा टेप पकडायचा आहे इथे. आता इथे सुद्धा असा टेप पकडायचा. माझं इथे 19 भरतोय, 19 भरतोय, एकच बाजू मोजली, ते लक्षात घ्या. 19 भरतोय माझा इथे, ते लक्षात आलं. एकच बाजू माझी इथे 19 भरली. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने केलं तरी सुद्धा चालेल. एकच बाजू मोजली इथे मी, माझी भरली 19, आले लक्षात. आता मग बघणार आहे मी, म्हणजे पूर्ण माझं सीट घेर किती आहे तो बघणार मी. तुम्हाला इथे मी समजायला सुद्धा सोपं पडेल. तुमचा इथे 18 सुद्धा भरू शकतो, 18.5 सुद्धा भरू शकतो, 19.5 सुद्धा भरू शकतो, ते लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी हे इथपर्यंत बाहेरपर्यंत मोजून घ्या. आणि फिट्ट होत असेल तर आता लगेच तुम्ही वाढून थोडंसं बाहेरच्या बाजूला पकडलं तरी सुद्धा चालेल, ते सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगते. हे पहा जर फिट्ट झालं तर मग काय करायचं, हे पहा थोडंसं बाहेर पकडा, हे पहा अशा पद्धतीने थोडंसं बाहेर पकडा, हे पहा अशा पद्धतीने तुम्ही मोजून घेऊ शकता. कारण की त्यामध्ये आपण 1 इंच जास्त घेत असतो. 1 इंच ह्या बाजूला वाढून शिलाई मार्जिन कट येण्यासाठी, हा कट सुद्धा व्यवस्थित यायला हवा त्यासाठी. मग काय करायचं, फिट्ट होत असेल तर आत्ताच वाढून घ्या. हे पहा मग काय करायचं, माझं जर समजा आता इथं फिट्टच झाला कस्टमरला, तर त्या पद्धतीने आता इथे बघू शकता माझं किती भरलं, 19 भरलं. मग मी काय करते, थोडंसं वाढवून घेते. म्हणजे ह्या बाजूला 1 इंच आणि ह्या बाजूला 1 इंच किंवा पाऊण इंच वाढवलं तरी चालेल, किंवा अर्धा इंच वाढवलं तरी चालेल, त्या पद्धतीने. मग अजून मी अर्धा इंच ह्या बाजूला वाढवून घेऊ शकते, हे अशा पद्धतीने अर्धा इंच वाढवून घेऊ शकते. त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता, ते लक्षात घ्यायचं. आता भरलं माझं इथे 19, म्हणजे एकाच बाजूचा मोजला, परफेक्ट आहे हा ड्रेस त्यामध्ये, म्हणून मी फक्त इथे एकच बाजू मोजली, ते लक्षात घ्यायचं आहे. आता माझा भरला 19, मग मी काय करणार, हे पहा 19, हे 19 हे पहा अशा पद्धतीने पकडा, त्याच्यात डबल करायचं आहे, ते लक्षात घ्यायचं. हे पहा डबल किती झालं माझं, 38 आलं लक्षात. म्हणजे पूर्ण हा सेट घेर माझा 38 साईज आहे, लक्षात आलं. हे पहा तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने बघा, मोजून चुकू नका कुठे. इथे मी तुम्हाला आणखीन समजून सुद्धा सांगत आहे, कारण की ड्रेस कटिंग करताना मग परत आपल्याला जास्तीचं मार्जिन राहत नाही, मग खूप प्रॉब्लेम होतो. त्यासाठी हे मोजून घेणं खूप महत्वाचं आहे. मी ज्या पद्धतीने तुम्हाला आता सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही मोजून घ्यायचं पूर्ण. सर्वात आधी काय करा, एवढा एकच बाजू पुढची मोजून घ्या, किती भरतोय ती बघा. आता दाखवलं त्या पद्धतीने, मग तुम्ही काय करा, डबल करा, ह्याच्या लक्षात येईल तुमच्या. आता हे लक्षात घ्यायचं, माझं किती भरला 38, म्हणजे पूर्ण घेर लक्षात आलं. कारण की आपण कटिंग करताना ह्याचा चौथा भाग टाकत असतो, ते लक्षात घ्यायचं आहे. माझं इथे किती भरला 38, तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने किती सुद्धा भरू द्यात, ते लक्षात घ्यायचं आहे. फक्त मोजून घ्यायला फक्त विसरू नका, एवढं फक्त लक्षात घ्यायचं आहे. माझा इथे 38 भरलेला आहे, पहा 38 भरला, 38 इथे मी लिहिलं, 38चा चौथा भाग 9.5 येतो. त्यामध्ये प्लस लक्षात घ्या, त्यामध्ये प्लस फक्त आपल्याला 1 इंच मार्जिन ठेवावं लागतं, ते लक्षात घ्यायचं. कारण की कट सुद्धा आपला व्यवस्थित आला पाहिजे, त्यामध्ये जास्त घेऊन चालत नाहीये, ते लक्षात ठेवायचं आहे. आपण कमर घेरमध्ये सुद्धा 2 इंच ठेवू शकतो, छातीमध्ये सुद्धा आपण 2 इंच ठेवू शकतो. फक्त सीट घेरला आपल्याला काय करावं लागतं, फक्त आपण 1 इंच ठेवत असतो, कारण की कट आपला व्यवस्थित आणि नाजूक आणि व्यवस्थित सुद्धा आणि परफेक्ट सुद्धा आला पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे. फक्त विसरू नका, फक्त पूर्ण कट बाहेरपर्यंत मोजायला विसरू नका, ते लक्षात घ्यायचं आहे. कारण की परफेक्ट आपला ड्रेस इथंच व्यवस्थित बसतो, ते लक्षात घ्यायचं आहे. बाहेरपर्यंत मोजा, फिट्ट होत असेल तर लूज ठेवा, आलं लक्षात. इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगितलं, ते लक्षात घ्यायचं. कारण की कटिंग करताना तुम्हाला कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम यायला नको, ते लक्षात घ्यायचं आहे. आता बाही उंची बघणार आहोत. तुमच्या इथे आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. तुम्हाला लांब ठेवायची असेल तर लांब सुद्धा ठेवू शकता, छोटी ठेवायची असेल तर छोटी सुद्धा ठेवू शकता. हे पहा बघू शकता, बाहीची उंची आता इथे आपल्याला मोजून घ्यायची असते. शक्यतो आपण काय करतो, लांब शिवतो थोडीशी किंवा इथपर्यंत शिलाई करत असतो, आवड्यानुसार सुद्धा करत असतो. आता इथे लक्षात घ्यायचं आहे, तुम्ही तयार बघायचा आहे, इथपर्यंत असं मार्किंग करून घ्यायचं. सोपं करून सांगते एकदम. आता इथे आपल्याला बाहीची उंची मोजून घ्यायची आहे, बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवा. इथं असा टेप ठेवा, जिथं मार्किंग केलं ना तिथे असा टेप ठेवून घ्या, सोपं आहे. हे पहा असा टेप ठेवायचा, इथपर्यंत मोजून घ्या. माझी इथे 12 तयार आहे, लक्षात घ्या 12. मग मी इथे काय करणार आहे, 12 लिहिते. तुमचं मोजून घ्या किती आहे, ते लक्षात आलं. आता बऱ्याच वेळा कोण काय करतं, आवड्यानुसार इथे पट्टी सुद्धा लावतात आणि कंपल्सरी ते लक्षात घ्या. इथं आपल्याला अर्धा इंच शिलाईमध्ये लागतं, जास्त असं कमी सुद्धा पकडायचं नाही, ते लक्षात ठेवत जा. इथे आवड्यानुसार तुम्ही काय करणार, सलवारचा सुद्धा कपडा कोण वापरतं, इथे 1 इंच सुद्धा वापरतात, कोण अर्धा इंच सुद्धा वापरतं, कोण 2 इंचाची ठेवतात, आवड्यानुसार ठेवतात. मग त्याच्या सहित तुम्हाला किती ठेवायचे आहे त्यावरती सुद्धा अवलंबून असतं. तुम्ही ते अर्धा इंच शिलाईमध्ये पकडणार, पुढच्या बाजूला सलवारची लावली तरी खूप दिसायला छान दिसते,
ते लक्षात घ्या. मग तुम्ही इथे अर्धा इंच पकडा, इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच. जर पट्टी लावायची असेल, लावतात शक्यतो कोण कोण आवडीनुसार, मग इथे अर्धा इंच तुम्ही पकडून टाका. मग त्यामध्ये काय करायचं आहे, तुम्ही 1 इंच घ्या. आलं लक्षात. आता इथे दंडघेर, तुम्हाला जर छोटी बाही शिलाई करायची असेल तिथे तुम्ही दंडघेर मोजून घेता. कोण कोण इथे छोटी बाही शिलाई करतं, कोण कोण थोडीशी मोठी. मग त्यामधले फिटिंग तुम्ही मार्किंग मोजून घेऊ शकता गोल राऊंडमध्ये. हे पहा अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला समजावून सांगते. इथे फक्त ही मोठी बाही थोडीशी आहे ते लक्षात घ्या. हे पहा मोठी आहे ते लक्षात घ्यायचं आहे. इथे बघा पण इथे दंडघेर मार्किंग केला. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करा. शिलाईची पहिली टीप लक्षात आलं. आता असा टेप ठेवायचा. इथे माझं 5 इंच येत आहे, राईट. माझं इथे 5 इंच येत आहे. अशा पद्धतीने मोजलं, माझं 5 इंच येत आहे. तुम्ही किती सुद्धा येऊ द्यात, 5.5 असेल, कोणाचं 6 येऊ द्यात, कोणाचं 4.25 येऊ द्यात, कोणाचं 4.5 येऊ द्यात, त्या पद्धतीने घेऊ शकता. जास्त असं फिट्ट शिलाई करू नका ते लक्षात घ्या. थोडंसं लूज ठेवतो आपण ड्रेसमध्ये, बाहीमध्ये, ते लक्षात घ्यायचं आहे. 5 इंच. मग मी काय करणार, माझा दंडघेर माझं इथे 5 इंच लक्षात ठेवायचं आहे. कारण की आपण फक्त इथं एकच बाजू मोजली, म्हणजे माझं इथे हे पहा माझे पूर्ण मोजलं असतं ना, मी इथं 10 भरलेला असता. लक्षात आलं. इथे माझं एकच बाजू मोजली, 5 भरली. आलं लक्षात. मग त्याच्या जर डबल हे पहा अशा पद्धतीने माझं इथे मग 10 भरला असता. 10च्या निम्मे 5. आलं लक्षात. आता इथे आपण मोजलं, आपलं निम्म 5 भरलं. लक्षात आलं. त्याच्यात डबल केलं, 10 भरलं. आलं लक्षात. आता इथे आपल्याला शिलाई मार्जिन सुद्धा पुढच्या बाजूला 2 इंच घ्यायचं असतं ते लक्षात ठेवायचं. इथे पुढच्या बाजूला 2 इंच पकडत जा ते लक्षात ठेवायचं. जरी फिट्ट झाला तरी ते उसवायला आपल्याला जागा राहिली पाहिजे शिल्लक, ते लक्षात घेत जा. ते खूप महत्वाचं आहे. ड्रेससाठी आपल्याला कोणकोणती मापे घ्यावी लागतात हे तुम्ही समजून घ्यायचं आहे आणि हे लक्षात ठेवायचं आहे. ह्याचा एक फोटो काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला मार्किंग करताना कोणकोणती मापे लागतात ते लक्षात येणार आहे. अजून आपण सलवारची मापे बघणार आहोत ते लक्षात घ्यायचं आहे. फोटो काढून ठेवायला फक्त विसरू नका, म्हणजे पटकन तुम्हाला हे समजायला ते सोपं पडणार आहे. आपल्याला शिलाई मार्जिन किती ठेवायचं आहे, चौथा भाग कशा पद्धतीने काढावा लागतो ते लक्षात घ्यायचं आहे. दंडघेर फिटिंग, बाहीची उंची आपल्याला कशा पद्धतीने घ्यायची असते ते लक्षात येईल तुमच्या नक्कीच. सलवारसाठी लागणारी मापे, उंची लागते, नेफा आपल्याला कशा पद्धतीने मार्किंग करावं लागतं ते लक्षात घ्यायचं आहे. आणि बॉटम सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने मार्किंग करावा लागतो आणि आपल्याला त्यामध्ये किती इंच वाढवून घ्यायचं असतं ते लक्षात घ्यायचं आहे. एवढी मापे आपल्याला सलवारसाठी लागणार आहेत. हे वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. सर्वात आधी आपण उंची बघूया. आता इथे आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे ते लक्षात घ्या. इथं तयार आहे आपली. हे पहा असा टेप ठेवायचा इथं. हे पहा बघू शकता खालीपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने खालीपर्यंत, बॉटम पर्यंत मोजून घ्या. हे पहा अशा पद्धतीने माझी इथे 39 इंच भरली. हे पहा 39 माझी इथे तयार आहे. तुमचं काय करा, लगेच मोजून घेऊन मार्किंग करून ठेवा. माझी इथे 39 भरली. इथे मी लिहून ठेवते माझी 39 भरली. आता उंची लक्षात आली कशा पद्धतीने मोजायची आहे. पूर्ण कमरेपासून ते बॉटम पर्यंत उंची मोजून घ्यायची असते. आता इथे बघायचं आपल्याला नेफा, म्हणजे हा वरचा नेफा असतो लक्षात घ्यायचा आहे. हे पहा हा नेफा कशा पद्धतीने तो मार्किंग करायचा असतो ते लक्षात घ्यायचं आहे. उंची लक्षात आली, हे नक्की लक्षात आलेलं असणार आहे. उंचीमधून आपल्याला 7 इंच कमी करावं लागतं ते लक्षात घ्यायचं. वरच्या नेफ्यासाठी परफेक्ट माप आहे हे. कोणतीही साईज असू द्या, 7 इंच किती सुद्धा उंची भरू द्यात, 38 भरेल, 37 भरेल, 40 सुद्धा भरू शकेल. त्यामधून 7 इंच कमी करायला फक्त विसरायचं नाही. मग काय करायचं तुम्ही हे पहा लक्षात घ्यायचं आहे. छोट्या मापासाठी फक्त वेगळं असतं, लहान मुलींच्या मापासाठी फक्त थोडंसं वेगळं असतं ते लक्षात घ्यायचं. जर माझ्याकडे आलं तर मी तुम्हाला नक्की हे समजावून सांगणारच आहे. आता 39 मधून आपल्याला 7 इंच कमी करायचं. मग बघा नवीनला सुद्धा पटकन समजणार आहे ते लक्षात घ्या. मग इथे बघू शकता 39 आहे, इथे सुद्धा 39 आहे. मधून आपल्याला किती 7 इंच, आता ह्यामधली तुमची किती सुद्धा उंची असू द्यात 7 इंच अशाच पद्धतीने कमी करू शकता ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्या 7 इंच 39 मधून 1 2 3 4 5 6 आणि 7 32 आलेला आहे माझं इथे 32. तुम्ही हे मोबाईलवरती सुद्धा करू शकता किंवा टेपवरती सुद्धा. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, नवीन असतील त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. इथे मी तुम्हाला खूप सोपं करून सांगितलं. अशा पद्धतीने सुद्धा लगेच तुम्ही यामधली उंची आणि 7 इंच कमी करायचं, लगेच टेपवरती करू शकता लक्षात घ्यायचं आहे. आता ही तुमची सलवारची परफेक्ट उंची राहणार आहे. मार्किंग करताना फक्त मार्किंग करताना लक्षात ठेवा, कारण की आपण पूर्ण उंचीमधून 7 इंच कमी केलेला आहे वरच्या नेप्यासाठी. हा वरचा आपला नेपा असतो हे लक्षात ठेवा. लक्षात आलं तुमच्या नक्की. आता हे वरचा नेपा झाला. आता ही उंची आपली इथे 32 राहणार, म्हणजे तुमची ह्यामध्ये किती सुद्धा तुमची आता इथे 38 येईल, कोणाची 37 येईल, कोणाची 40 सुद्धा येऊ शकते. मग तुम्ही 7 इंच कमी करा, मग किती येईल ना लगेच इथे मार्किंग करून ठेवा. आलं लक्षात. ही सलवारची तुमची परफेक्ट उंची राहणार आहे ते फक्त लक्षात घ्या. मग त्या उंचीमध्ये
हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे. ह्याच्यामधून आपण हे कमी केलं 7 इंच, मग हे आपलं बरोबर आलं. ते आलं लक्षात. आता ह्या 32 आपल्या इथं घ्यायचं आहे. त्या 32 मध्ये आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यावं लागतं. 1.5 इंच कंपल्सरी. तुमच्या किती सुद्धा येऊ देत, इथे तुम्ही मार्किंग करून घ्या तुमची उंची, त्यामधून 7 इंच कमी करायचं. तुमचं किती येईल तेवढं इथे खाली घ्या आणि त्यामध्ये लगेच 1.5 इंच. 1.5 इंच कशासाठी लागतं ते लक्षात घ्या. 1.5 इंच लक्षात ठेवा. हे बॉटम आपला खालच्या बाजूला असतो ते लक्षात ठेवा. मग तो कॅनव्हास पेपर लावतो थोडासा कडक असतो, त्यासाठी आपल्याला एकदा घडी करून घ्यावी लागते. थोडंसं आपल्याला ते शिलाईमध्ये थोडंसं घडी करून आपल्याला ते पूर्ण शिलाईमध्ये करून घ्यावं लागतं. नंतर परत एकदा आपण अशा पद्धतीने घडी करतो, त्यासाठी आपल्याला हे 1.5 इंच लागतं. ते लक्षात घ्यायचं आहे. हे आपल्याला कॅनव्हास पेपरसाठीच लागतं, हे लक्षात घ्यायचं आहे. खूप महत्वाचं आहे. आता इथे नेफा हे 7 इंच इथे घ्यायचं, कारण की ह्यामधून आपण 7 इंच कमी केलं. आलं लक्षात. म्हणजे वजा केलं. या उंचीमधून आपण 7 इंच वजा केलं. तुमची तिथे किती सुद्धा उंची असू देत ते आलं लक्षात. आता इथे हे 7 इंच आपण इथे घ्यायचं आहे. नेफ्यासाठी वापरणार आहोत हे आपण 7 इंच. आलं लक्षात. हे 7 इंच आपल्याला आता इथे घ्यायचं आहे. त्यामध्ये प्लस आपल्याला 2 इंच जास्त घ्यावं लागतं. आलं लक्षात. मग 7, 8 आणि 9 बरोबर आपली ही नेफा उंची झाली बरं का. ही परफेक्ट उंची ही झाली आपली नेफा उंची, परफेक्ट उंची. आलं लक्षात. हे 7 मी इथे घेतलेलं आहे. ह्यामधून हे कमी केलेलं 7 आहे. लक्षात आलं. हे मी 7 इथे घेतलं. 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागतं नाडी ओवण्यासाठी वरच्या बाजूला, ते लक्षात ठेवा. मिळून आपले किती झालं 9 इंच. आले लक्षात. आता हे नाडी ओवण्यासाठी आपल्याला वरच्या बाजूला लागतं बघा. एकदा घडी करून घेतो, परत एकदा थोडीशी सुरुवातीला घडी करतो, परत एकदा घडी करून आपल्याला गोल्ड राऊंड मध्ये शिलाई करून घ्यावं लागतं. आणि इथे सुद्धा खालच्या बाजूला आपण चुन्या टाकून घेतो बघा सलवारला. इथे सुद्धा खालच्या बाजूला आपल्याला कंपल्सरी अर्धा इंच पकडावं लागतं. त्यासाठी लक्षात घ्यायचं आहे नेफा 7 इंच खाली घ्यायचा आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी घ्यायचं आहे. म्हणजे तुमचा नेफा उंची इथे 9 इंच होईल आणि शिलाई करून तुमचा बरोबर इथे 7 इंच होणार आहे. लक्षात ठेवा. आता इथे बॉटम आपला अजून कमर घेर सुद्धा राहिलेला आहे. नेफेचा कमर घेर इथे मी तुम्हाला समजून सांगते. सर्वात आधी आपण बॉटम बघूया, नंतर मी तुम्हाला कमर घेर इथे मी समजून सांगते. आता सलवार इथे मी उलटी करून घेतली, बघू शकता. हे उलटी करून घेतलेली आहे. हे पहा काय करायचं आहे. इथे शिलाईची पहिली टिप लक्षात घ्या. शिलाईची पहिली टिप हे पहा अशा पद्धतीने फक्त मोजून घ्यायला विसरू नका. हे पहा शिलाईची पहिली टिप 6 येत आहे. एक बाजूच मोजली 6. आता परत डबल जर करायचं म्हणलं तर 12. हे पहा आलं लक्षात. इथं आपण 12 सुद्धा टाकू शकतो. 12च्या निम्मे आपण 6 सुद्धा टाकू शकतो. आलं लक्षात. हे सुद्धा टाकलं तरी सुद्धा चालेल. इथे मी तुम्हाला समजून सांगितलं. मग त्यामध्ये आपल्याला प्लस 2 इंच शिलाई मार्जिन ठेवा, किंवा तुम्ही 1.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल, 2 ठेवलं तरी सुद्धा चालेल, किंवा 1.5 ठेवलं तरी सुद्धा चालेल. लक्षात घ्यायचं आहे. दोन्हीपैकी एक ह्यामध्ये ठेवू शकता. कमरघेर म्हणजे कुठला नेहप्याचा कमरघेर असतो. बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम येतो, बसायला व्यवस्थित बसत नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. नेहपा कमरघेर इथे मी लिहिते, नेहपा सुद्धा लिहिते. आलं लक्षात. नेहप्याचा कमरघेर म्हणजे तुम्हाला समजायला पटकन लक्षात येईल. हे पहा इथपर्यंत आपला नेहपा आहे. इकडे आपला हा शिलाई तयार आहे. हे पहा इकडे सुद्धा बाजूला आपला शिलाई तयार आहे. पहा इथे सुद्धा समजायला पटकन हे सोपं पडेल. नेहप्यामध्ये सुद्धा आपल्याला किती जास्त घ्यावं लागतं हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने आपला पूर्ण मोजून घ्या. इथपर्यंत एकच बाजू मोजतोय, आपली 20 आहे. एकच बाजू माझी इथे 20 आहे. एकच बाजू 20 आहे. आलं लक्षात. 20 एकच बाजू माझी. आलं लक्षात. एकच बाजू मोजली 20 आली, ते लक्षात घ्यायचं. आता 20 पकडा. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथं माझं 20 आहे. आलं लक्षात. तुम्हाला समजण्यासाठी हे मी तुम्हाला दाखवत आहे, जेणेकरून नवीन आहेत. बघू शकता माझं इथं आले 40. आलं लक्षात. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मोजून घ्या. पूर्ण कमर घ्या. तुमचं किती सुद्धा येऊ द्या तिथे. कोणाचा 19 भरेल, कोणाचा 17 भरेल, कोणाचा 21 भरू शकतो, कोणाचा 20 भरू शकतो, कोणाचा 22 सुद्धा भरू शकतो. असं पूर्ण मोजून घ्या. जास्त असं फिट्ट पकडत जाऊ नका, ते लक्षात घ्या. थोडंसं लूज ठेवलं तरी सुद्धा चालेल, ते बरोबर होतं. नाडी आपण बांधतो त्या पद्धतीने, मग ते बरोबर होऊन जातं. मी तुम्हाला आता सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचं आहे. लक्षात आलं. किंवा एक बाजू मोजून घ्या, त्याच्यात डबल करा, म्हणजे तुम्हाला चौथा भाग काढायला ते सोपं पडेल. आलं लक्षात. आता इथे भरलं आपलं किती 40 भरलं, म्हणजे मी पूर्ण मोजून घेतली माझं 40, म्हणजे माझं एकच बाजू 20 भरली, त्याच्या मी डबल केलं 40 भरलं. आलं लक्षात. म्हणजे मी पूर्ण कमरघेर इथे लिहून घेते. 40 भरला माझं. आलं लक्षात. 40 भागिले 4 मग करणार मी ते माझं किती येईल 10 इंच येईल. आलं लक्षात. आता ह्या 10 मध्ये तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही कमरघेर पूर्ण मोजून घ्या आणि नंतर मार्किंग करायचं, चौथा भाग काढायचा, ते लक्षात घेत जा. आता माझं इथे 10 आलेला आहे म्हणून मी इथे 10 लिहिलेला आहे, ते लक्षात घेत. तुमचं ह्यामध्ये किती सुद्धा असू द्या ते लक्षात घ्या. प्लस आपल्याला 3 इंच जास्त घ्यायचं असतं. तुमचं चौथा भाग किती सुद्धा येऊ द्यात ते लक्षात घ्या.
कोणाचा 9.5 येईल, कोणाचा 10.15 सुद्धा, कोणाचा 10.5 सुद्धा असू दे, तरी त्यांनी 3 इंच घ्यायला फक्त विसरू नका. घडी टाकताना आपण चौथा भाग टाकत असतो, सलवारची, ते लक्षात घेत जा. किंवा ड्रेसची जर घडी असेल तर चौथा भाग टाकत असतो, ते लक्षात घ्यायचं आहे. हे चौथा भाग खूप महत्वाचा आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आज मी तुम्हाला खूप सोपं करून सांगितलं आणि कटिंग करताना सुद्धा आणखी तुम्हाला हे सोपं करून सांगत जाईल. याचा एक फोटो काढून ठेवायचा आहे, म्हणजे तुम्हाला समजायला पटकन ते सोपं पडणार आहे की उंचीमध्ये आपल्याला किती कमी करायचं असतं नेप्यासाठी, ते लक्षात घ्यायचं आहे. तुमची किती सुद्धा उंची असू द्या, 7 इंच कमी करायला फक्त विसरायचं नाहीये. आता नेपासाठी आपल्याला किती इंच जास्त घ्यायचं आहे, नेपा तयार होणारी उंची किती असणार आहे, त्यामध्ये आपल्याला किती वाढवून घ्यावं लागतं ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. बॉटम आपल्याला कसा मोजायचा असतो, त्यामध्ये आपल्याला किती जास्त घ्यायचं आहे. कमर घेरसाठी आपल्याला किती इंच जास्त घ्यायचा आहे, चौथा भाग कसा काढायचा, इथे मी तुम्हाला सलवारवरती सुद्धा दाखवलेलं आहे. ते तुम्ही हे लक्षात घेत जा आणि ह्याचा एक फोटो काढून ठेवायला विसरू नका. अशाच पद्धतीने आपल्याला कटिंग करताना मापे टाकावी लागणार आहेत. हे सोपं आहे आणि लक्षात सुद्धा बसण्यासारखं आहे. आणखीन मी तुम्हाला सोपं करून सांगत जाईल कटिंगच्या वेळेस सुद्धा आणि शिलाईच्या सुद्धा वेळेस. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.